रक्षाबंधन स्पेशल आज आपण गॅसचा वापर न करता अगदी झटपट तयार होणारी मिठाईची रेसिपी बघणार आहोत आणि तेही घरातील मोजक्या साहित्यात। ही मिठाई खूप कमी खर्चात तयार होते बरं आणि दिसायला किती सुंदर दिसते हे तुम्ही पाहू शकाल। तसेच खायलाही खूप छान लागते कारण आपण यात लहान मुलांची आवडती टुटी फ्रुटी घालणार आहोत, त्यामुळे ही दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते। तर तुम्हालाही रक्षाबंधनला कमी खर्चात झटपट तयार होणारी मिठाई बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी अमृता, कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लगेच आपण रेसिपी पाहूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर लगेच आपण ही टेस्टी मिठाई कशी बनवायची हे पाहूयात। तर ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि 2 इलायची घ्यायची आहे। हा मेजरिंगच्या कपामधला अर्धा कप आहे, कारण जो 1 कप घेतो आपण तो मोठा कप आहे। साखरची अशी पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर आता यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे। हा कप त्या येल्लो कपच्या डबल आहे, म्हणून मी त्याला अर्धा कप म्हटलेला आहे। त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर घालायची आहे, यामुळे मिठाईला टेस्ट खूप छान येते। आणि आता डेसिकेटेड कोकोनट असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण मी आता एका ताटामध्ये ओतून घेते। डेसिकेटेड कोकोनट मी साखरेसोबत लगेच घातलं नाही, कारण याला जास्त फिरवलं ना तर लगेच तेल सुटतं, त्यामुळे साखर बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट बारीक करून घ्यायचं आहे। आता ही मिठाई आपण 2 रंगाची बनवतोय, त्यामुळे यातलं थोडंसं मिश्रण साईडला घ्यायचं आहे, कारण मिठाईमधला व्हाईटवाला पार्ट आपण अगोदर तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला रंगीबेरंगी टुटी फ्रुटी लागणार आहे आणि ड्रायफ्रूट्स लागणार आहे। ड्रायफ्रूट्स नसेल तुमच्याकडे तर स्किप केले तरी चालतात, कारण फक्त टुटी फ्रुटी घालून देखील तुम्ही ही मिठाई तयार करू शकता। आणि ड्रायफ्रूट्स असेल तुमच्याकडे तर तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। तसेच क्वांटिटी देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तसेच मिठाईच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला गुलाबी रंग लागणार आहे आणि ही मिठाई बनवण्यासाठी थोडंसं दूध लागणार आहे, अगदी 1/4 कपापेक्षाही कमी। आता या मिश्रणामधलं 1/3 मिश्रण मी साईडला घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला हे ओलसर करून घ्यायचं आहे। मिश्रण असं ओलसर झालं की लगेच टुटी फ्रुटी घालायची आहे। टुटी फ्रुटी देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे। यामध्ये दूध फार जपून घालायचं आहे बरं, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि याचा घट्ट गोळा तयार होणार नाही। मग आता कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स देखील घालायचे आहे। ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला फार कमी दूध घालायचं आहे बरं आपल्याला, कारण हे जर पातळ झालं ना तर याचा रोल व्यवस्थित जमत नाही। असा घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा मी आता साईडला ठेवते। आता राहिलेल्या मिश्रणाचा आपल्याला गुलाबी रंगाचा गोळा बनवायचा आहे, त्यामुळे यात गुलाबी रंग घालायचा आहे। रंग या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। रंग या मिश्रणाला जास्त रगडवायचा नाही आहे, अलगद मिक्स करायचा आहे। आणि रंग व्यवस्थित मिक्स झाला की थोडं थोडं दूध घालून याचा देखील आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण या गोळ्यापासून आपल्याला शीट लाटायची आहे। त्यामुळे या मिश्रणाची शीट लाटता येईल इतपत हे मिश्रण आपल्याला घट्ट ठेवायचं आहे। जास्त पातळ ठेवलं तर मग शीट लवकर सुकत नाही आणि मिठाई सेट व्हायला खूप वेळ लागतो। अशा प्रकारे आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता याची शीट लाटायची आहे। शीट लाटण्यासाठी आपल्याला पोळपाट घ्यायचा आहे, त्यावर साजूक तूप लावलेली प्लॅस्टिक शीट ठेवायची आहे किंवा बटर पेपर घ्यायचा आहे, त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे। पुन्हा वरून साजूक तूप लावलेली प्लॅस्टिक शीट ठेवायची आहे आणि आता याची पोळीसारखी पोळी लाटायची आहे। फक्त पोळीपेक्षा याचा थिकनेस जास्त ठेवायचा आहे। ही शीट लाटताना जर खूप जास्त चिरत असेल ना तर समजावं आपलं मिश्रण खूप जास्त घट्ट झालेलं आहे, तेव्हा त्याला दूध घालून थोडंसं पातळ करायचं आहे आणि मग शीट लाटून घ्यायची आहे। आपली शीट तुम्ही पाहू शकाल जास्त चिरलेली देखील नाही आहे आणि एकदम जास्त सैलसर देखील झालेले नाही आहे। ही आता गोल शीट लाटलेली आहे, याला थोडंसं स्क्वेअरमध्ये कट करून घेते मी। जास्त स्क्वेअर जमला नाही ना तरी काही हरकत नाही, हा चिरलेला भाग थोडासा काढून घ्यायचा आहे आणि या काढलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे मिनी लाडू तयार करून मुलांना खायला द्यायचे आहे। आता ही शीट आपण साईडला ठेवूयात। आता आपण जे व्हाईटवालं मिश्रण तयार केलेलं होतं ना ते खूप घट्ट आहे, त्याचा आपल्याला रोल करायचा आहे। तेव्हा यात थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मिश्रण सैलसर करून घ्यायचं आहे। सैलसर म्हणजे एकदम जास्त पातळ करायचं नाही बरं, यातले ड्रायफ्रूट्स टुटी फ्रुटी मिश्रणाला चिकटवून राहतील, तसेच याचा रोल बनवता येईल इतपतच हे सैलसर करायचं आहे। आणि आता हे मिश्रण असं प्लॅस्टिक शीटमध्ये ठेवायचं आहे आणि याला असं लांबून स्क्वेअरमध्ये रोल तयार करायचा आहे। आता तुम्ही जर मिठाई राऊंडमध्ये बनवत असाल म्हणजे गोल आकाराची तर हा रोल आपल्याला गोल तयार करायचा आहे आणि स्क्वेअरमध्ये बनवत असाल तर मग असा स्क्वेअरवाला रोल तयार करायचा आहे। असा रोल तयार करून झाला की याला 5 मिनिट रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर हा रोल आपल्याला पिंक शीटच्या एकदम मध्यभागी ठेवायचा आहे आणि आता एक साईडने असा फोल्ड करायचा आहे। व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल लगेचच दुसऱ्या साईडने देखील फोल्ड करायचा आहे।
याला आता असं थोडंसं लांबवून घ्यायचं आहे. दोन्ही साईड पॅक करून घ्यायचे आहे. आणि आता याला थोडंसं लांबवून घ्यायचं आहे. म्हणजे रोल गुंडाळताना आपल्याकडून जर कुठे पोकळी निर्माण झालेली असेल ना, तर ती पोकळी भरून निघते. आतलं मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरतं. आपण स्क्वेअरमध्ये मिठाई बनवतोय, त्यामुळे याला असा स्क्वेअरचा आकार द्यायचा आहे. लंबगोल आकार द्यायचा आणि वरून फक्त नंतर चपटं करायचं आहे. म्हणजे स्क्वेअरवाली मिठाई तयार होते. आता असा चौकोनी रोल तयार करून झाला की हा रोल आपल्याला पॉलिथिन शीटमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आणि अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. 1 तासानंतर हा रोल आपला व्यवस्थित सेट झालेला आहे. तेव्हा हा पॉलिथिन शीटमधून काढून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला मिठाई कट करून दाखवते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल किती सुरेख मिठाई तयार झालेली आहे. फिनिशिंग देखील किती सुरेख आलेली आहे तुम्ही पाहू शकाल. आणि खूप इझिली कट होते बरं मिठाई. रंगही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे. तर आता ही मिठाई मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खरंच खूपच सोपी आहे बरं ही मिठाई बनवायला. तसेच खूप कमी साहित्यात तयार होते आणि खायला एवढी टेस्टी लागते ना की तुम्ही जर ही एकदा बनवाल ना तर पुन्हा विकत मिठाई आणणारच नाही. घरीच बनवाल नेहमी. अगदी सहज तुटते तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान सॉफ्ट झालेले आहे बरं. खरंच तुम्ही एकदा बनवा. मला खात्री आहे तुम्हालाही खूपच आवडेल. आणि तुम्हाला जर अशी 2 रंगाची मिठाई बनवायची नसेल ना तर फक्त टुटी फ्रुटी घालून तुम्ही व्हाईट रंगाचा रोल बनवू शकता आणि त्याची अशी मिठाई कट करून घेऊ शकता. ती देखील मिठाई खूप छान दिसते. तर ही मिठाई रक्षाबंधनसाठी नक्की बनवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.